पाटलांच्या नाना जय जाऊ मग करा मुंबईत तयारी शूटिंग घेतो नाही करा काम सोबतच जाऊ जय जाऊ बाजाराव काय चाललंय जायचंय मुंबईला कुठली टीम जरांगे पाटलांच्या फक्त साध्या बैठकांना जर एवढी प्रचंड गर्दी होत असेल तर मुंबईचा जो विषय आहे तो किती प्रचंड असेल कारण रेकॉर्ड ब्रेक गर्दी करण्याचा मानस पहिले जे 58 मराठा क्रांती मोर्चे झाले मुंबईचा जो मोर्चा धडकला त्याच्याहीपेक्षा किंबहुना जगाला तेव्हा वाटेल असा प्रचंड महामोर्चा 29 ऑगस्ट हा जगाच्या इतिहासात पुन्हा कधी न येणारा क्रांतिदिन ठरणार आहे आणि त्याच्यासाठी सर्व मराठा बांधवांनी मराठा बांधवासोबतच हळूहळू धनगर बांधवांचा पाठिंबा तुम्हाला मला मिळत आहे प्रचंड मराठा ताकद संयमी आहे मराठा शांत आहे आरक्षण मिळवण्याचा हा जो लढा आहे मराठा देव देश आणि धर्मासाठी प्रचंड ताकदीने लढलेला आहे आणि स्वतःच्या जातीसाठी मात्र आरक्षण मिळवण्यासाठी हा जो दादा जय जय जाऊ धर्मासाठी स्वतःच्या प्राणांचं बलिदान केलेला हा मराठा स्वजातीसाठी मात्र प्रचंड ताकदीनं संयमानं प्रचंड संयम ठेवून लागत आहे विरोधकांचे आरोप आहेत लोकसत्तामध्ये पण एक टेका लावता की जरांगे पाटलांचं एक तिथं गणेशोत्सवाचा कार आहे आणि दंगल घडवण्याचा काळ आहे मराठा देव आणि देश धर्माचं नुकसान कधीच करत नाही जे दंगल जे करतील ते मराठेच नाही तर आमच्या स्वजातीसाठी प्रचंड संयमाने प्रचंड ताकदीनं गौतम बुद्धाच्या संयमानं जरांगे पाटलांच्या आदेशाने सर्व मराठे शांत आहेत जे तुटपुंजे जे काही प्रचंड मराठा समाजात मराठा मावळ्यावर जे काही छोटे मोठे छोटे झडले होत आहेत मराठा सहन करत आहे कारण स्वजातीचा लढा आहे देव देश आणि धर्मासाठी तर आम्ही लढायला तयार आहेत संयम ठेवणार आहोत या संयमाचा महाविस्फोट होऊ द्यायचा नाही जरांगे पाटलांच्या शब्दावर आपण कायम राहू पाटील आलेले प्रचंड ताकदीनं जय जाऊ गंगाधरराव कधी आले जय जाऊ का तयारी झाली मुंबईची तयारी जय शिवराय मग हो व्हॉट्सअपला हो हो असतंच सगळे मग जय जाऊ मग बोबडे सरकार जय भीम जय भीम जय जाऊ प्रचंड ताकद मग बोलले दादाला बोलले का मराठ्यांचा विठ्ठल जरांगे पाटील साध्या बैठकांचं एवढं महाप्रचंड नियोजन आहे तर येणाऱ्या काळामध्ये मुंबईचा महामोर्चा अतिविराट अतिप्रचंड प्रत्येक घरातील गुळबाळ मराठ्यांच्या हक्काच्या लढाईसाठी येणार जय शिवराय.